नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळीचं लोण हे आता थेट तालुक्यांपर्यंत पोहोचलेले, कारण धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातून दुधाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. काय घडलंय बघा. दर दिवाळीला फक्त मावा खव्याच्या दुकानांवर छापे टाकणारं अन्न औषध प्रशासन खातं महाराष्ट्रामध्ये आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला हे दूध पाहून येईल. भिजत घातल्यावर कपडे पिळावेत तसं हे दूध रबरासारखं बनवून पिळलं जात आहे. दुधाच्या नावानं विकल्या जाणाऱ्या या विषाचा व्हिडिओ धुळ्याच्या शिरपूरमधून समोर आलाय. एका महिलेनं शिरपूरमधल्या विक्रेत्याकडून दूध खरेदी केलं आणि काही तासातच ते खराब झाल्यानं महिलेनं ते उकळून बघितलं. त्यानंतर जो पदार्थ समोर आला ते पाहून साऱ्यांना धक्का बसला. दुधाच्या नावानं आपण काय पितोय, आपल्या लेकरांना काय देतोय याची गंभीरता लक्षात येण्यासाठी भेसळ विरोधात सर्वांनी सजग होणं गरजेचं आहे. कारण दुधात काय काय भेसळ केलं जातं त्यामागची कारणं काय असतात ते पाहून तुमचंही डोकं चक्रावू शकतं. दुधात युरियाची भेसळ केली जाते, त्यामुळे दूध अधिक पांढरं होऊन त्याची चमक वाढते. फेसाळपणा येऊन दूध जाडसर दिसावं म्हणून काही प्रमाणात डिटर्जंट पावडर सुद्धा टाकलं जातं. पाम तेलाची भेसळ करून दुधाचा फॅट वाढवला जातो. माल्टोडेक्स्ट्रीन किंवा स्टार्च टाकून दुधाची घनता वाढवली जाते. कॉस्टिक सोडा टाकून भेसळीमुळे तयार होणारा आम्लपणा कमी केला जातो. त्यात पुन्हा दूध अधिक वेळ टिकावं म्हणून फॉर्मालिन किंवा हायड्रोजन पॅरॉक्साइडचाही वापर होतो. दिवसभर मेहनत करून सामान्य लोक खाण्यापिण्यासाठी जे खरेदी करतायत त्यातून लाख मोलाच्या शरीराचे आपण 12,000 करतोय याचं अनेकांना भान राहिलेलं नाही. भेसळीची कीड तांदळापासून दुधापर्यंत, केळीपासून कोथिंबीरपर्यंत तर अगदी लहान लेकरांच्या औषधांपर्यंत येऊन पोहोचलीये. मात्र तरीही सरकार भेसळखोरांच्या विरोधात कोणतीही कठोर पावलं उचलायला तयार नाही. 2023 मधल्या आमदारांनाच मांडलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये भेसळ तपासणीच्या फक्त 11 प्रयोगशाळा आहेत. एका फूड इन्स्पेक्टरकडे 4 तालुक्यांचा भार आहे. धाराशिवमध्ये डिसेंबर 2024ला काही बनावट औषधं आढळली होती. मात्र त्या औषधांच्या प्रयोगशाळेतून अहवाल येण्यासाठी एप्रिल 2025 उजाडावा लागला. त्या डेअरीमधून आम्ही दुधाचे नमुने गोळा केलेले आहेत. सदरचे नमुने हे दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी आता हे प्रयोगशाळेत आम्ही पाठवणार आहोत. साधारणतः किती दिवसात येईल सर्व? सर 14 ते 15 दिवसांमध्ये आम्ही रिपोर्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रामधल्या अन्न औषध प्रशासन मंत्र्यानं भेसळी विरोधात एखादी पत्रकार परिषद घेतल्याचंही ऐकिवात नाही. सध्या नरहरी झिरवाळांकडे अन्न औषध खातं आहे. दुसरीकडे खात्याचे अधिकारी फक्त दिवाळी दसऱ्यात मावा खव्यांवरच कारवाई करतात का असाही प्रश्न कायम विचारला जातो. मनीष मासुळे, TV9 मराठी, शिरपूर, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.